राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक असेल। देवेंद्र फडणवीस आज मुंबईत येत आहेत। राज्यातील सगळे मतदान यावेळेस आढावा घेणार असल्याची माहिती आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे हे देखील आज मुंबईत दाखल होत आहेत। कालच मतदान पार पडले आणि त्याच अनुषंगाने ही बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। अजित पवार आणि सुनील तटकरे देखील मुंबईत दाखल होत आहेत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, आपण पाहतोय कालच मतदान झालंय आणि आज महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे। नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूला प्रामुख्याने आता मतदानानंतर राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत। महायुतीचे प्रमुख नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरवरून मुंबईत साधारणतः सकाळी 11-12 पर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर भाजपाच्या स्थानिक जे राज्यातले नेते आहेत त्यांच्या समवेत त्यांची बैठक होईल असं सांगितलं जातं। काल ज्या पद्धतीने मतदान वेगवेगळ्या भागांमध्ये वाढलेलं आहे त्या मतदानाचा साधारणतः आढावा घेतला जाईल पार्टी नुसार आणि त्यावर चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं। अजित पवार आणि सुनील तटकरे हे दोन राष्ट्रवादीचे सुद्धा नेते मुंबईत दाखल होत आहेत दुपारी। त्यानंतर सुद्धा त्यांची एक बैठक होईल असं सांगितलं जातं। आज संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची एक बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये महायुतीच्या आज काल जे मतदान झालेलं आहे त्या अनुषंगाने एक आढावा घेतला जाईल। साधारणतः जे वेगवेगळे सर्वे येत आहेत त्यांचे अंदाज येत आहेत त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रामुख्याने चर्चा होईल। पार्टीचे स्वतःचे अंतर्गत रिपोर्ट येत आहेत त्याचं देखील एक अनालिसिस केलं जाईल असं सांगितलं जातं। कारण की पुढच्या 2 दिवसातच महाराष्ट्रामध्ये निकाल लागतायत आणि निकालानंतर जर बहुमताचा आकडा जर स्पष्टता युती ना महाविकास आघाडी असं दिसत असेल तर मात्र एक मोठा पेच प्रसंग निर्माण होईल आणि परत एकदा राजकीय घोडेबाजार जो म्हणतात तशा स्वरूपामध्ये सुरू होईल की काय। कारण की अपक्ष अथवा बंडखोर जे राहतील अशा स्वरूपामध्ये त्यांच्या हातात चाव्या राहिला तर मात्र मग प्रत्येकाला साम दाम दंडभेद अशा सर्व पातळींचा वापर करणं हे राजकारण आता गेले काही दिवस आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये। तशाच स्वरूपाच्या काही घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल असंही म्हटलं जातं। निश्चितच, त्यामुळे या बैठकीत काय होतं या संदर्भातले सगळे अपडेट घेत राहू। सागर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।